खूप स्टोरी आहे त्याच्यावर. पिक्चर असा एक पिक्चर देखील आला होता, नाव आठवत नाही आता, ब्लँक झालो. त्याची जी स्टोरी होती ना की बिझनेसमध्ये पुढे गेला, ट्रेलर घेतलं, परत धंदाच फेल गेला किंवा माणसालाच फील्ड होते, मग पुढे केलं. नंतर लोक बोलणार असतं माझे 50 घेतले, माझे 60 घेतले. आपण पाहिलेत का माणसाच्या तोंडावर समोर बोलायचं, नंतर नाही. पण खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं. असो, परमेश्वराला तेवढंच त्याला आयुष्य दिलं असेल, पण निश्चितच एक चांगलं बघायला मिळालं माणसं आपल्याला. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. आणि हा वर्ष माझ्यासाठी खूप चांगला गेला आहे. मॉन्टे पॉनस सरनी मला शाबासकी दिला आहे, करसन घावरी सरांनी शाबासकी दिला आहे. नंतर गरब्याच्या सोहळ्यात त्या सगळ्या कलाकारांनी भरभरून कौतुक केलं. येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं बघायला मिळेल. तुमची खूप टुर्नामेंट बघा. आणि मी फक्त अंडरआर्म मॅच ही गेल्या वर्षीच केला, तिथून सुरुवात केला आहे. मी फक्त ऑनली ओव्हरऑमच करत होतो आणि जास्तीत जास्त लेदर करतो आहे. खूप चांगलं पाहिजे क्रिकेट बघायला. आणि मला एक आनंद वाटेल की मी उत्तर भारतीय लोकांचं कौतुक करेल. कोरोना काळामध्ये सर्वात बोईसरमध्ये जास्त काय शिकले तर उत्तर भारतीय चांगले क्रिकेट शिकले. 2 वर्ष कामधंदा होता आणि आता बघा प्रत्येक उत्तर भारतीय, मग GNCC बघा, DNCC बघा, आपल्या भैयापाड्यात 2-3 संघ आहेत, टायटन संघ बघा, अफलातून क्रिकेट खेळतात. खूप चांगलं पाहिजे क्रिकेट त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळालं आहे. आज तुमच्याकडे बघितलं 1-2 चांगले बॅट्समन आम्हाला देखील पाहायला मिळाले. पण शेवटी स्पर्धा आहे इकडे बघायला. आणि पॅराडाईज हा उच्च दर्जाचा क्रिकेटपटू किंवा बऱ्याच वर्षापासून त्यांनी केल्या. खूप चांगल्या पद्धतीचे खेळाडू त्यांच्याकडे बघायला मिळतात आणि पॅराडाईज नवीन खेळाडू तयार करतात. तुम्ही बघा वर्षानुवर्ष 2-2 खेळाडू त्यांच्याकडे. आणि त्यांची अजून एक तुम्हाला पद्धत सांगतो, हे लहान लहान मुलं देखील आलेत ना, त्यांचा देखील वाटा असणार आहे. त्यांना देखील शिक्षणासाठी 300-300 रुपये प्रत्येक ठिकाणी द्यायला येतात. झालं संतोष, या ना, चला या पैराडाइज, जबीर आइए लेके सबको, चलो आइए. चला आपण इकडे बघायला मिळत आहेत सुंदर मॅचेस आतापर्यंत आपण केल्यात. चला या, तारापूर चॉकलेट बॉय आइए. चला तारापूरचे खेळाडू या ना मध्ये. हां, आपण पहिले आपले स्कोरर, आपले कॅमेरामन, आपले हंपायर ह्यांचा आपण सत्कार करणार आहोत. नंतर मग तुमचे बाकीचे प्राइज आपण देणार आहोत. चिराग यावरती. दीपक सिंह कहाँ चले गए है? ओके, चला या. खूप चांगली स्पर्धा 2 दिवसाच्या बघितल्या. खूप चांगलं लाईट इफेक्ट चांगल्या पद्धतीने बघायला मिळालं. जबीर थँक्स, तुझं कौतुक करायला पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी हे आपल्याला लाईट फ्लड लाईट उभ्या करून दिल्या आणि जनरेटरवर पूर्ण मॅच केले. म्हणजे कोणाचा दोष नको की मेरा लाईट इसके वजह से गया, उनके वजह से गया. कुंजल तुझं कौतुक करेल, वेल प्लेड. खूप चांगली बॅटिंग करायला बघायला मिळाली. रनआउट नाही व्हायला, याच्यावर रिस्क नाही घ्यायची. मॅच तुम्ही जिंकलात तो पार्ट वेगळा आहे, पण आपण की बॅट्समन असेल तर समोरच्याला आउट करायचं. खूप चांगलं अफर्ट बघायला मिळालं, चांगलं क्रिकेट बघायला मिळालं तुमच्याकडनं. आमच्या डीजेचं कौतुक करायला पाहिजे. आमचं पामचं डीजे बघायला मिळतं. उत्कृष्ट ग्रिलचे ते निर्माते आहेत. तुमच्या घरामध्ये खिडक्यांना पाहिजे ग्रिल पाहिजे, दरवाजा सेफ्टी डोर पाहिजे, आपण करायला पाहिजेत. आणि निश्चितच ह्या धगधगत्या ट्रॉफ्या तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येक ट्रॉफ्या वेगवेगळ्या लोकांनी दिल्या आहेत. पहिली ट्रॉफी वेगळी आहे, दुसरी ट्रॉफी वेगळी आहे, तिसरी वेगळी आहे, चौथी वेगळी आहे. पहिली ट्रॉफी आमचे लाडके सरपंच आनंद धोडी साहेबांनी दिलेली आहे. दुसरी ट्रॉफी जी आहे ती आम्हाला दिलं आहे काय चिराग सुर्वे यांच्याकडनं. तिसरी ट्रॉफी दिलं आहे पंचायत समिती सदस्य अजय दिवे. आणि चौथी ट्रॉफी दिला आहे राहुल जाधव. आणि हे सर्व जे बक्षीस आहेत हे आमचे डॉक्टर साहेब यांनी तुम्हाला दिलेत. डॉक्टर राजू ह्यांच्याकडनं सर्व तुम्हाला मिळाले. माझे रिलेटेड आहेत ते, त्यांच्याकडनं सर्व तुम्हाला ट्रॉफी मिळाल्यात. मनापासून कौतुक. अमित यस, हे अमित डॉक्टर आहेत, त्यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि बेस्ट फिल्डर हे 4 प्राइज आणि सन्मान चिन्ह आहेत. हे आमच्या आयोजकांनी आहेत. या चिरागजी बसा आपण. चिरागजी या. चला घाई करा कारण जनरेटरवाले आता जनरेटर येणार आहेत. प्लीज संतोषजी या, सुरुवात करा तुम्हीच. सर्व खेळाडूंना मी विनंती करतो, आपण बक्षीस समारंभ कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहेत. सर्व संघाने या, आपण पुढे यायचं आहे.
अगदी सुरेख 2 दिवसाची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर पॅराडाईज संघ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 8वी ही जर पाहिली तर 8वी जी आपण पाहतोय टुर्नामेंट आहे मालिकावीर चं. तर नक्कीच आपण जाऊया ज्याने आपल्याला इथे मदत केली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना सर्वप्रथम या ठिकाणी लगेचच आपण पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत कारण भरपूर उशीर झालेला आहे. तर हॅलो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं हॅलो DJ म्हणून आपण गौरवला या ठिकाणी पाहायला मिळाला. गौरव खूप चांगल्या पद्धतीने DJ आपल्याला वाजवताना पाहायला मिळाला. तर या DJ आपल्याला देखील आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यस यस तुझा सन्मान केलं जाईल. इकडे आपण याच्या खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रात्रीच्या 3 यस वाजता धीरज सिंग तारपा तुम्हाला वाजवल्या. मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण सर्व जे आपल्याला ज्यांची मदत लागली त्यांच्यासाठी आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. विशालला आपण पाहतोय गौरव DJ ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आज जोरदार टाळ्या विशालसाठी. खूप चांगलं या ठिकाणी ऑपरेटिंग केली. प्रत्येकाला अगदी आपल्या धुंदीवर नाचवलंय असा हा आपण पाहतोय DJ ऑपरेटर. त्यानंतर जाऊया या स्पर्धेमधून जर पाहिलं तर खास करून जी लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं यूट्यूबचं माध्यम ज्यांच्यापर्यंत पाहिलं तर वंदे स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आज लाईव्ह झाली आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांना पूर्णपणे सपोर्ट करा. आणि इथून जर पाहिलं तर आणखीन टुर्नामेंट येणार आहेत. आणखीन टुर्नामेंटमध्ये अपडेट जे आहेत ते नक्कीच करणार आहेत. तर धीरज आणि मुन्ना याला मी दोघांनाही बोलवीन. धीरज आणि मुन्ना आणि कॅमेरामॅन यांनी तिघांनी यायचं आहे आणि आपलं जे या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आहे आपण आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जाईल. आलं म्हणजे बोईसवाच्या चॉकलेट बॉय असं एक समीकरण बनलं होतं. जोरदार त्यांच्यासाठी असायला पाहिजे. खूप सुंदर चित्रीकरण आजच्या दिवसात जर पाहिलं तर 2310 सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात आताच केली 2024 मध्ये परंतु खूप चांगली सुरुवात आहे त्यांची. त्यानंतर जर पाहिलं तर आणखीन आम्हाला ज्यांचं सपोर्ट लाभलं गेलं असे स्कोरीच्या भूमिकेमध्ये अभिषेक आपल्याला पाहायला मिळाला. अभिषेक यांनी यायचं आहे. अगदी MPSची पूर्वतयारी करतोय ज्या पद्धतीने आपण अभिषेकला पाहतोय. आणि मी सरांना विनंती करतोय की एक ट्रॉफी आपण देखील अभिषेकला द्यायचं आहे. नक्कीच स्कोरिंग केले त्याच्यासाठी आपण पाहतोय मानधन देखील दिलं जात आहे. त्यानंतर आपण पाहतोय जी स्पर्धेसाठी आपल्याला आणखीन एक मदत म्हणजेच कमी दर्जामध्ये जर पाहिलं तर ही फ्लॅगलाईट आणि पूर्ण ग्राउंडची सजावट ज्यांनी केली असे जब्बीर आपण पाहतोय साई तिथी या नावाने हा मंडप अँड डेकोरेटर्स पाहायला मिळतोय. त्यांच्यासाठी देखील आपण एक सन्मान चिन्ह देऊया. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं चिराग पाटील या चिराग पाटील आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय जब्बीरला साहित्यिकी मंडप ॲट डेकोरेटर्स रोहन गावड आणि आपण पाहतोय जब्बीर खान यांच्या माध्यमातून ही पूर्णपणे स्टेज सजावट आणि पूर्णपणे हे मॅचचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर कालच्या दिवसात आम्हाला यस आपण पाहतोय आस्था जनरेटरचे प्रॉपरायटर आपण यायचं आहे. आपल्यासाठी देखील एक आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. दीपक सिंग यांना विनंती करतोय. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर समालोचनासाठी जब्बीर युसुफ सय्यद आपल्याला पाहायला मिळाले आणि ते आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. ते मात्र आजचा त्यांचा दौरा जरा वेगळा होता परंतु त्यांचंही खूप खूप आभार मानतो या कमिटीच्या वतीने. आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुरेख कामगिरी केली. अगदी हसवण्याची ज्यांच्याकडे सिजोरी आहे असे आमचे दीपक काका. मी विनंती करतो या दीपक काका आणि पुन्हा एकदा धीरज सिंग यांना विनंती करतो की त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन करूया.
आणि खरोखरच ज्याच्याबरोबर समालोचन करताना मला खूप अद्वितीय मजा येते आणि मनमोकळेपणाने काम करता येते. असा सर्वांचा आवडता समालोचक ज्यांनी 2 दिवसापासून तुम्हाला खूप चांगलं समालोचक काम केलं आहे, ओंबोळीचा एक गोड आवाज. मी विनंती करतोय की दीपक सिंग या पुण्याच्या आपण आपल्या एक उत्कृष्ट समालोचकाचं म्हणजे संतोष पाटीलसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे, त्यांचा देखील सन्मान व्हायला पाहिजे. मागील 2 दिवसापासून खूप चांगल्या प्रकारे समालोचन केलं आणि अंडरचं तंत्रतंत्र माहिती असणारा हा समालोचक तुम्हाला बघायला मिळतो. पुण्याच्या जाऊया संतोषकडे. धन्यवाद सर. यानंतर आपण ज्यांचे कोणाचे आभार मानायचे असतील त्याने नक्कीच कमिटीच्या वतीने आम्ही आभार मानतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर ज्यांनी ज्यांनी मदत केली आम्हाला त्यांचा आभार मानूया आणि लगेचच आपण मुख्य पारितोषिक वितरण करण्यात जाणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मूल बक्षिसांकडे वळणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज ज्याचा आपण विचार केला जातोय, पहिला गोलंदाजी करतोय त्यासाठी गोलंदाजाचा विचार केला जातोय. मात्र एक लक्षात घ्या प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी की आपण ओव्हरऑल जो आपण स्कोर पाहिला आहे तो ओव्हरऑलचा विचार करूनच हा बक्षीस आपण देतोय. कमिटीचं डिसिजन झालं, आमचे डिस्कस केलं गेलं आणि तदनंतर आपण ओव्हरऑलचा विचार केला आणि बक्षीस देतोय. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ही ट्रॉफी जी आपण पाहतोय, उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आस्था क्लिनिक डॉक्टर अमित संके यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी आलेली आहे. मी वितरण करण्यासाठी नौशाद सरांना विनंती करतो. या नौशाद सर, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरण करणार आहोत. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा विचार केला गेला, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये 8 विकेट, परंतु 8 विकेट मिळवणारे 2 खेळाडू होते आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर 8 विकेट असताना इकॉनॉमी पाहिलं गेलं, परंतु ज्याची इकॉनॉमी सर्वात कमी आपल्याला पाहायला मिळाली. एक इकॉनॉमी होती 6.8 आणि दुसरी जर इकॉनॉमी पाहिली तर 5.8. हा थोडासा फरक पाहायला मिळाला, ज्यामध्ये सैफ आणि बादल ही दोघे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. परंतु बादलचा जर विचार केला तर 5.8 बादल ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज. या बादल आपण यायचं आहे. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी बादलकडं आपण पाहिली, अप्रतिम गोलंदाजी बादलकडं बघायला मिळाली. इकॉनॉमी गोलंदाजी, आपल्या हाताच्या जादूवर नाचवणारा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हा हा यस बादल, या ना बादल, घरापर्यंत पळतील, विचार कर. ये बच्चे लोग मोबाइल पे ज़्यादा बात करते, इंस्टाग्राम. चला, तिचे सुंदर पद्धत बघायला मिळते, खूप चांगली. यानंतर आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन ज्याचा ओव्हरऑल आपण विचार केला गेला. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर असे आपल्याला 3 खेळाडू जे होते ते बेस्ट बॅट्समनच्या लाईनीमध्ये, ज्याकडे पाहिलं तर शाकीर, करण आणि अनिकेत. विचार केला शाकीरचा तर 70 धावा त्यांनी या टुर्नामेंटमध्ये काढल्या. 73 धावांवर करण होता. आणि आपण पाहतोय बेस्ट बॅट्समनचं या ठिकाणी ट्रॉफी आपण पाहतोय. पुण्याची एकदा ही ट्रॉफी आस्था क्लिनिक डॉक्टर अमित संके ही देण्यासाठी मी कृष्णा सरांना विनंती करतोय. या कृष्णा सर, आपले शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. आणि ओव्हरऑलचा जर विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांनी 95 धावा या मैदानावर कुठल्या गेल्या, अगदी 3 मॅचमध्येच, फक्त 3 मॅचमध्ये 95 धावा, मिस्टर अनिकेत राऊत ठरतोय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज. कारण विचार केला तर 5 मॅचमध्ये आपण शाकीरला पाहिलं, 4 मॅचमध्ये करणला पाहिलं, परंतु 3 मॅचमध्ये फक्त 3 मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी अनिकेत राऊत. ही ट्रॉफी मला वाटतं अनिकेत नाही आहेत, YBC संघ आपण ही ट्रॉफी घेण्यासाठी या. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं, जोरदार अनिकेतसाठी, खूप चांगला खेळला, लढत मात्र आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर पाहूया आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नावं आमच्याकडे भरपूर आली होती, मात्र असा एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ज्याच्याकडे पाहताना खरोखरच ज्यांनी भरपूर चेंडू अडवले. ही ट्रॉफी पुन्हा एकदा आपण पाहतोय आस्था क्लिनिक अमित संके
आणि ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी सचिन सरांना विनंती करतो. या सचिन सर, आपले शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरण करणार आहोत. उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि यामध्ये ज्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 4 चेंडू अडवले असा साई नवरंग संघातील राहुल भावर ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर जाऊया चौथं पारितोषिक वितरण करण्यासाठी. मी जी ट्रॉफी आहे विनंती करतोय, ही ट्रॉफी आपण आपण पाहतोय सौजन्य आहे राहुल जाधव यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी सोनू पिल्ले यांना विनंती करतो. या सर, तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरण केली जाईल. आणि YBCC हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रोख रक्कम जर पाहिलं तर तब्बल 5,000 रुपये हे कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर जाऊया तृतीय क्रमांकाचं पारितोषिकाची ट्रॉफी आपण पाहतोय. जी ट्रॉफी आपण पाहतोय अजय दिवे यांच्या सौजन्याने आपल्यापर्यंत पोहोचली गेले. मी ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी या ठिकाणी चिराग पाटील सर, या चिराग पाटीलच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत. आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय साई नवरंग संघ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक घेताना. जाऊया या स्पर्धेमधला जर पाहिलं तर एक ओव्हरऑल विचार केला जातोय, ज्याचा जो खेळाडू सुरेख खेळतोय, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी ज्याच्याकडे नक्कीच पाहिली गेली. त्याआधी आपण नक्कीच आमचे ऑफिशियल पंच म्हणजेच समीर खान यांचं या ठिकाणी नक्कीच स्वागत करणार आहोत. या समीर, मी पुन्हा एकदा विनंती करतोय चिराग पाटील आहे आपण आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच आमचे ऑफिशियल अंपायर जिथे कुठे गेले तिथे मात्र आपण समीर खानचं नाव घेतोय आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज ओव्हरऑल विचार केला जातोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचली गेली आहे. आस्था क्लिनिक अमित संखे यांच्याकडून आपल्याला ही मॅन ऑफ द सिरीज, मी ही सिरीज नक्कीच देण्यासाठी मी बोलवीन मान्यवर धीरज सिंग सरांना. या धीरज सिंग संघ आपल्या शुभ हस्ते ही मालिकेवीर म्हणजेच सिरीजची ट्रॉफी आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 109 रन्स ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाले 5 मॅचमध्ये आणि 4 विकेट. एकंदरीत बाउंड्रीजचा जर विचार केला तर तब्बल 25 चौकार ज्याच्या बॅटमधून आल्या. अनिकेत राऊतचा जर विचार केला तर 23 बाउंड्र्या त्याने देखील मारल्या होत्या, परंतु त्याच्यावर मात करून 25 बाउंड्र्या मारणारा हा नक्कीच ज्याला बोईसरमध्ये जास्तीत जास्त पसंती, पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पसंती आहे, तोच खेळतोय क्रिकेटचा नक्कीच अंडरमचा बाहुबली म्हणजेच जब्बीर खान ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. जबीर भाई, एक दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में जरूर आपको फर्स्ट कांग्रेचुलेशन. टैप जैसे सुना आपने कि टैप का ग्राउंड है, तो कैसा लगा मन में? ऐसा टैप है ऐसा कुछ नहीं, मेरा गेम सब है, जैसा गेम खेलता है वैसा मैं बैटिंग करता हूँ. और इस टूर्नामेंट के इस ग्राउंड जिस तरह से तैयार किया गया,
खाली 2 या 3 दिनों में ही ये ग्राउंड बना है, आपकी फ्लैग लाइट जिस तरह से आज चमक रही है, खेलने में बहुत मज़ा आ रहा है, क्या आप कहना चाहोगे? एक दिन पहले तो ऐसा लग रहा था इधर टूर्नामेंट ही नहीं होगा, क्योंकि विकेट और ये सब ग्राउंड हम लोग नहीं बनाए हैं। और मैं सबसे पहले थैंक्स सोनू और चिराग को बोलना चाहूँगा, जिसने हम लोग को मौका दिया मंडप डेकोरेशन के लिए। और एक बात है, अगर देखा जाए तो यूट्यूब चैनल जिस तरह से आज वंदे स्पोर्ट्स के माध्यम से धीरज और अपना मुन्ना जिस तरह से काम कर रहे हैं, पूरे टीम को उन्होंने पूछा गया कि आपके पूरे टीम का फ़ोटो दीजिए, उसको अच्छी तरह से सजाया उन्होंने, और जिस तरह से प्रदर्शन किया उसके बारे में क्या कहना चाहोगे? वंदे स्पोर्ट्स से जो लाइव के लिए बहुत मेहनत कर रही है, वो पहले ही लाइव है, जो सब टीम के पीछे लग के उनका फ़ोटो सेशन करके उनका टीम का पूरा फ़ोटो का जो टीम कर रहे हैं, उसमें जो बहुत मेहनत कर रहे हो, उसमें वंदे स्पोर्ट्स का धीरज और मुन्ना सॉरी नाम भूल गया मैं, धीरज और मुन्ना का बहुत मेहनत है उसमें। वो सबसे पहले वो पाटिल नेटवर्क में भी काम कर चुके हैं, उनको एक्सपीरियंस अच्छा है और बहुत मेहनत कर रहे हैं, उनको थैंक्स बोलता हूँ। आखिरी सवाल, इन तीनों के बारे में क्या कहना चाहोगे? जिस तरह से सोनू और जिस तरह से धीरज है और जिस तरह से आप चिराग पाटिल के बारे में क्या कहना चाहोगे? चिराग पाटिल और सोनू सब बाहर का देख रहे थे और धीरज पूरा ग्राउंड का देख रहा था, क्योंकि 3-4 दिन से दीपक पूरा ग्राउंड का मैनेजमेंट वही देख रहा था, पूरा मार्किंग और ग्राउंड का सब वो देख रहा था, और सोनू और ये स्पॉन्सर के पीछे लगे थे। जोरदार तालियां इन तीनों की वजह से। बहुत ही बढ़िया टूर्नामेंट जिस तरह से ऑर्गेनाइज किया, अगर ऑर्गेनाइज नहीं रहता तो खेलने को नहीं मिलता, लेकिन बहुत ही बढ़िया ऑर्गेनायझर। त्यानंतर जाऊया आपण सेकंड प्राइज, जी ट्रॉफी आपल्यापर्यंत पाहायला मिळते, जी ट्रॉफी या ठिकाणी पुरवली गेलेली आहे। आपण पाहतो ही ट्रॉफी येते माननीय सौजन्य आहे चिराग निलेश सुर्वे यांच्याकडून ही ट्रॉफी वितरण नक्कीच करण्यासाठी मी विनंती करतोय नेल्सन सरांना। या नेल्सन सरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरण करणार आहोत आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो जबरदस्त मेहनत केली आणि रनर अप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे तारापूर कलंदर वामिका स्टार या नावाने आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय। या संघाचा कर्णधार आपण देखील यायचं आहे, पूर्ण टीमने यायचं आहे। यस, पूर्ण टीम या। चला, निखिलच खूप चांगला क्रिकेट खेळलाय, पूर्ण टीम यायचं आहे। तारापूर संघ पूर्ण टीम या। शाकिर आइए, सोहेल आप भी आ जाइए, पूरा टीम आ जाइए प्लीज। सेफ को बुलाओ पहले भाई। चलना दरिया पर जवान છે। तो साकिर मुला रुकिए, साकिर मुला या वरती, साकिर जी वरती या। कमी वजनाचा माणूस आहे, साकिर काय म्हणे या स्पर्धेविषयी? कारण ह्या भागातली स्पर्धा म्हटली की तुम्ही फायनलपर्यंत पोहोचतातच, कारण इकडच्या मातीमध्ये तुमचा खेळ बघायला मिळतोय। आज थोडीशी खराब बॉलिंग झाली, काय म्हण जबीरच्या बॅटिंगबद्दल काय म्हणा? जबीरच्या बॅटिंगबद्दल तर जेवढी तारीफ करेल तेवढी कमी आहे। जबीर तर ग्राउंड असो किंवा टॅपिंग असो नेहमी चांगलाच खेळतो, भले कुठे तो थोडाफार कधी कधी पाठीमागे होतो, पण तो चांगला प्लेअर आहे, कमबॅक जाम लवकर करतो तो आणि तो चांगलाच खेळतो। आणि ग्राउंडची आणि या एरियाची गोष्ट करेल तर भीमनगरमध्ये आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट भेटतो आणि आम्हाला पसंत करतात, म्हणून खेळायला पण मजा येते। त्या दुसऱ्या ग्राउंडवर पण आम्ही जेव्हा खेळलेले
तेव्हा पण आम्हाला मजा आलेली. फायनलला गेलेले आणि फायनल मारलेली आम्ही. आणि आज आणि सेम आमची टीम होती, आमची आणि पॅराडाईजची. तर तिकडे पॅराडाईज हरलेली आणि आम्ही फायनल जिंकलेले. आज पॅराडाईज फायनल जिंकली आणि आम्ही फायनल हरले. पण भीमनगरमध्ये आम्हाला जाम सपोर्ट भेटतो आणि जाम खेळायला मजा येते. गंगोत्रीला पण मिळतो. आपण बघितलं गेल्या वर्षी गंगोत्री ह्याच माणसाने आपल्याला रात्री 3 वाजता फोन केला होता, ज्याने आज आपल्याला फोन केला. ती स्पर्धा म्हणजे एकंदरीत हा भाग जो तुमच्यासाठी म्हटला तर खूप लवकर बघायला मिळते. तुमची तयारी कितपर्यंत? तुमच्या तारापूर धमाका ही स्पर्धा थोडी मोठी येते. 2 पॅकर तुम्ही उभे घेतलेले आहेत, त्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? धमाका तर आमची आहे स्पर्धा, ती चांगलीच होणार. आम्हाला कुठेतरी त्या स्पर्धासाठी पण जाम मेहनत घ्यावी लागत आहे, कारण की आम्हाला कुठे कुठे जरा जी वस्तू भेटायला पाहिजे ती वस्तू भेटत नाही मिळत आम्हाला. आणि त्याच्यासाठी आम्हाला जाम 1.5 महिन्यापासून कष्ट पण करायला लागत आहे. आम्ही सांगत नाही कोणाला, पण आम्हाला तसं होत आहे. तरी आम्ही मेहनत करत आहे आणि तयार करत आहे त्या धमाकाला सक्सेस करण्यासाठी मेहनत करत आहे आम्ही 3 जण. निश्चितच सर्व पालघर जिल्हा आंतरराष्ट्रीय पुढे बघायला भेटेल आणि ह्याहीपेक्षा पुढे चांगला खेळा. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, पण पुन्हा एकदा 22 धावावर तुम्ही 8 चेंडू आणि 3 धावा असताना सामना विजय केलात, त्यावर तुमचा अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद. बॉक्स क्रिकेटला चालना मिळाली आपण पाहतोय, कारण की यानंतर बऱ्याचशा टुर्नामेंट आपल्यापर्यंत पोहोचले. पुढच्या वीकमध्ये आपण पाहिलं तर पंचाळी गावामध्ये देखील स्पर्धा आहे, त्यानंतर तारापूरमध्ये बिग बॅश आणि त्यानंतर या मैदानावर पुन्हा एकदा श्री 11 संघाने देखील एक टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. म्हणजे पूर्ण जर पाहिलं तर हा महिना पॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर जाऊया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. जी ट्रॉफी आपल्याला नक्कीच आमचे सरपंच साहेब पहिले तर सरावली गावचे माननीय आनंद प्रकाश धोडी साहेबांच्याकडून ही स्पॉन्सर्स आलेली आहे. आणि रोख रक्कम जर पाहिले तर तब्बल 30,000 रुपये ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी नक्कीच दीपक सिंग सरांना आणि धीरज सिंग सरांना या ठिकाणी बोलवीन. या धीरज सिंग सर यांच्या शुभ असते आणि या आपण देखील यायचं आहे, जे आज या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या टुर्नामेंटसाठी ज्यांनी खरोखरच खूप हातभार लावला, खूप मेहनत घेतली, असे सर्व मान्यवर आपण देखील यायचं आहे. एक फोटो आपल्यास देखील नक्कीच काढला जाईल. आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन 2024 बाबू स्मृती चषकातील नक्कीच आपण पाहतोय पॅराडाईज संघ ठरतोय या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. नक्कीच परीक्षित ठाकूर म्हणजेच आमचे पल्ली भाई आज या पॅराडाईज संघाचा जर विचार केला तर तब्बल 8 टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन राहिलेले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय चॅम्पियन संघ. चॅम्पियनचा एक सॉन्ग लावायचा आहे. ने आपला बॉक्स क्रिकेट खूप पुढे चालला आहे. ओव्हरऑल मागे टाकून आपण ओव्हरटेक केलं नाही, आपण त्याच्यापेक्षा खूपच पुढे गेलात. ह्या टुर्नामेंटविषयी तुम्ही काय म्हणाल? हो, खरंच टुर्नामेंट चांगली होती. खूप कमी टायमामध्ये त्यांनी ही तयारी केली. थोडा होता आउटफील्ड नरम गरम, पण खरंच देखणी होती. थोडी पब्लिक या टुर्नामेंटला कमी होती, पण खरंच टुर्नामेंट चांगली झाली. आणि विकेट ह्यांनी जे बनवलं ना, असं विकेट यावर्षी कुठेच आम्हाला भेटलं नाही. आणि कसं योगायोगाने झालं का कोणी बनवलं, पण ते खरंच चांगलं बनवलं त्यांनी विकेट. निश्चितच ज्या पद्धतीने बॉक्स क्रिकेटमध्ये बघत आहे, येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे नवोदित खेळाडू बघायला मिळतात, त्याचं देखील मनाकडे. आणि पुन्हा एकदा तुमच्या पॅराडाईज संघाचं मनापासून कौतुक. जी तुमची लगन मेहनत जे तुम्ही करतात त्याच्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. पुन्हा येणाऱ्या टुर्नामेंटसाठी तुमच्या संघाला अनेक अनेक शुभेच्छा. हो, आमचे खरंच हे जे खेळाडू आहेत 1-2 नरम गरम असतात, पण आम्ही घाम गाळतो. मला आज एका गोष्टीचा
राग येतो आणि क्यू येते की माझ्यावर आरोप केले जातात की पली ठाकूर हा काहीतरी जादूटोणा करतो टीमला. अरे मी जादूटोणा करत असतात IPLची रोज मॅच जिंकला असता, रोज करोडपती झाला असता. ही माझ्या पोरं काही घरी आणि आमच्या ग्राउंडवरती काही गोट्या खेळतात का? रोज आम्ही मेहनत करतो, मेहनत करून तिकडे घाम घालतो, तेव्हा आम्ही जिंकतो. आणि माझ्यापेक्षा सगळ्यांची मेहनत आहे. कोणतरी नरम गरम असतो त्याच्या फॉर्मवर त्याला ते भेटत नाही. उदाहरण मी खरं सांगतो, आमच्या टगीर आता लग्नाच्या धुंदळीत आहे, त्याला विकेट नाही भेटला यंदा. निशान आजारी आहे, त्याच्या बॅटनी बॅटिंग नाही झाली. जो मेहनत करतो राहतो. आमचा आजचा खरं मेहनत सांगेल तुम्हाला तर मी ह्या लास्टच्या 5-7 टुर्नामेंटमध्ये आमच्या छोटूचा फॉर्म नव्हता, त्यांनी मेहनत केली, तो परत विकेटवर आला आणि त्यांनी आज बॅटिंगसुद्धा केली. आणि माझ्या संघाचं खरंच श्रेय देईल मी आमच्या रेहानला. आज रेहानमुळे आम्ही आहेत ना 5 ते 7 टुर्नामेंट 1 साईड जिंकलो आहे. आणि ही वास्तुस्थिती आहे. भले त्याला बेस्ट बॉलर नाही भेटला असेल, पण त्याचा वाटा मोलाचा असतो. आजच्या तारखेत निर्व्यसनी मुलगा आहे आणि त्याच्याकडनं लोकांनी शिकावं, नवीन होतकरू क्रिकेटरनी शिकावं का क्रिकेटर कमी वयात कसा बनतो. आणि त्यांनी जसे आम्ही त्याला इन केलं तेव्हापासून आम्हाला कधी त्यांनी खेद नाही करून दिला की त्याच्याकडनं परफॉर्मन्स नाही झाला असं. तरी त्याला होतकरू क्रिकेटरांनी त्याच्याकडनं शिकावं, कारण तो निर्व्यसनी आहे. थँक्यू व्हेरी मच. बघा काय सांगितलं की निर्व्यसनी हा शब्द शिका. मैच जीतने का तो हम जाएंगे बार में बैठेंगे नहीं करना है. निर्व्यसनी झालं पाहिजे. एक चांगला क्रिकेटकडे चांगलं बघायला मिळते. पुन्हा एकदा तुम्ही सर्व संघाने भाग घेतला. ज्याने स्पॉन्सरशिप आम्हाला दिली, जनरेटर, DJ, कॅमेरामन, आमचे कॉमेंटेटर, स्कोरर आणि असलेले सर्व स्पर्धक, सर्व संघनायक, हा कार्यक्रम संपला मी जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा मला आणि संतोषला इकडे कॉमेंट्री करण्याची संधी दिल्याबद्दल बाबू सर्व सहकारी इकडे आनंद करतो. हा कार्यक्रम जाहीर करतो. जय हिंद महाराष्ट्र. जाताना फक्त गाडी हळू चाला आणि हा कार्यक्रम सर्व आनंद करतो. आणि विजेत्या संघाचं उपयोग मनापासून आभार. असाच खेळ करा आणि पुढे विजेता संघ घेत राहा.